जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने टेट परीक्षा 2025 च्या निकालाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचा तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून। त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात टेट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्यावरती देखील थोडक्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, डिटेल्स मध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का किंवा आपल्यापैकी कोणी आपले नातेवाईक असेल टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये टीईटी परीक्षाकरिता आवश्यक असलेला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याचे डेली लाईव्ह लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, त्याच्यानंतर जे आहे टेस्ट सिरीज, रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असं एक संपूर्ण पॅकेज तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधली जी टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे ती अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत घेते आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील केवळ आणि केवळ मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर, कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म मास्टर टीचर नावारूपाला आलेला आहे। मराठी माध्यम असेल किंवा याच्यासोबतच उर्दू माध्यम असेल, दोन्ही माध्यमाकरिता जे आहे या ठिकाणी मार्गदर्शन अवेलेबल आहे। त्यातल्या त्यात जर का आपले नातेवाईक किंवा आपण स्वतः केंद्र प्रमुख पदाची तयारी करत असाल तर त्याच्याकरिता देखील व्हिडिओ कोर्स असेल किंवा या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर। आता येऊया आपण टेट परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही नोटिफिकेशन कालच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत। बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की जे टेट परीक्षा झालेली आहे ती कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत झाली, म्हणजे पहिला टप्पा 27 ते 30 तारखेपर्यंत आणि जो दुसरा टप्पा आहे 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंतच्या दरम्यान। या 2 टप्प्यामध्ये जवळजवळ 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झालेली आहे। 8 दिवसांमध्ये प्रतिदिन 3 सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली। सदर परीक्षेला 2,28,808 परीक्षार्थी किंवा उमेदवार यांनी नोंदणी केली होती। त्याच्यापैकी 2,11,308 एवढेच उमेदवार जे आहे परीक्षा देऊ शकले किंवा तेवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। आता यामध्ये 2/5/2025 रोजीचं एक शासनाचं परिपत्रक आहे। त्या परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे डीएड किंवा बीएडच्या अंतिम वर्षाला प्रविष्ट असलेले उमेदवार आहे त्यांना देखील परीक्षा देता येते। मग त्या लोकांनी परीक्षा दिली ॲपियरच्या बेसिसवर आणि त्यांचा निकाल लागल्यापासून 1 महिन्या कालावधीच्या दरम्यान तो निकाल परीक्षा परिषदेला सादर करणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। विहित मुदतीमध्ये गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांचे सादर केलं नसेल तर त्यांचा जो काही निकाल आहे तो रिझर्व ठेवला जाणार आहे। आणि त्याच्यामुळे ज्यांनी आपला निकाल त्या ठिकाणी लिंकवरती अपलोड केलेला आहे त्यांचा निकाल पब्लिश झालेला आहे। परंतु अनफॉर्च्युनेटली जसं परीक्षा परिषदेचा निकाल असेल किंवा काही गोष्टी असेल त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणावरती ड्रॉबॅक्स असतात। तर एक प्रॉब्लेम मुलांना झालेला आहे तो काय की समजा मी एक उमेदवार आहे, डीएड मी ऑलरेडी पास आहे, आता बीएडच्या सेकंड इयरला आहे आणि मी जर का फॉर्म मध्ये डीएड पास आणि बीएड ॲपियर असं टाकलेलं असेल तरी देखील माझा निकाल रिझर्व ठेवण्यात आलेला आहे आणि त्या गोष्टीचा त्रास बऱ्याच उमेदवारांना झालेला आहे। मग अशा उमेदवारांनी नेमकं काय करायचं, तर माझं एक पर्सनल सजेशन आहे। या नोटिफिकेशन मध्ये तसं काही लिहिलेलं नाहीये, पण माझं पर्सनल सजेशन तुम्हा लोकांना असं असेल की आपण पर्सनली जो msce.tet2025@gmail.com हा जो मेल आयडी आहे त्या मेल आयडीवर एक ऍप्लिकेशन लिहा आणि त्या परीक्षा परिषदेला या ठिकाणी विनंती करा एक पत्रकाच्या माध्यमातून की आम्हाला डीएडच्या बेसिसवर या परीक्षेला अपियर करायचं आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये प्रविष्ट करायचा आहे, आम्हाला बीएडचा संबंध नाही, मग आमचा जो काही निकाल आहे तो रिलीज करून देण्यात यावा। असं जर केलं निश्चितपणाने काही प्रमाणावरती तुमचा फायदा या ठिकाणी होऊ शकेल। तर हा झाला तो मुद्दा। त्याच्यानंतर त्यांनी ॲपियरच्या संदर्भामध्ये काही गोष्टी, काही आकडे दिलेले आहेत, महत्त्वाचे आकडे तेवढेशे बघून घेऊया की 17/8/25 रोजी जे निवेदन होतं बीएड परीक्षेचं त्यामध्ये 15,756 उमेदवार ॲपियर म्हणून होते आणि 1,342 जे आहे ते डीएड चे उमेदवार होते। अशा 17,098 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। आता त्यापैकी
हे जे काही उमेदवार आहेत 15,000 पैकी जवळजवळ 9,951 उमेदवारांनी आपला डेटा दिला. डीएडच्या 827 उमेदवारांनी आपला डेटा दिलेला आहे. म्हणजे 10,778 ॲपियर उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे. किंचितसे बाकी राहिलेले आहे. आता बाकी राहिलेले जे उमेदवार आहेत त्यामध्ये बीएड परीक्षेचे 5,805 आणि डीएड परीक्षेचे 515 असे 91 असे एकूण 63 ते 20 उमेदवारांचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे. आता जसे जसे हे उमेदवार आपला रिझल्ट पब्लिश करतील तसं तसं त्यांचा जो निकाल आहे तो या ठिकाणी रिलीज केला जाणार आहे. आणि आणखी एक सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट, बरेच उमेदवार जे आहे थोडंसं हलगर्जीपणा या ठिकाणी करतात. ते म्हणजे काय आहे, आपण जेवढे उमेदवार आहोत ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे आपल्या पर्सनल लॉग इन वरून आपला जो काही टेटचा स्कोर कार्ड आहे तो डाउनलोड करून ठेवायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. अशा ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा की जो परमनंटली त्या ठिकाणी राहील. कारण ही जी सुविधा आहे ती विशिष्ट तारखेपर्यंत म्हणजे 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच देण्यात येत आहे. मागच्या वेळेस काही उमेदवारांना टेटचा स्कोर कार्ड नसल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. यावेळेस तसं होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आज आता ताबडतोब आपलं लॉग इन करा. मोबाईलवरूनही तुम्हाला ही जी PDF आहे स्वतःच्या रिझल्टची ती डाउनलोड करता येते आणि ती सेव्ह करून ठेवा. आपल्या मोबाईलमध्ये ठेवा, आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा आई वडिलांच्या, बायको असेल त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ती शेअर करून ठेवता येते. हे असं जे पत्र आहे. आता जर का हे 31 तारखेपर्यंत आपल्याला आपला स्कोर कार्ड डाउनलोड करता नाही आला तर त्यानंतर उमेदवारांना रिझल्ट मिळणार नाही. याची जबाबदारी जी आहे संबंधित उमेदवाराची राहील. असं स्पष्टपणाने अनुराधा ओक मॅडम जे आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. हा झाला एक प्रसिद्धी पत्रक. यामधून काही जनरल गोष्टी आपल्या लक्षात आल्या, परंतु यामधून एक गोष्ट आपल्याला समजणं अपेक्षित होतं की या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही. परीक्षा परिषदेने झालं म्हणूनही सांगितलेलं नाही, परीक्षा परिषदेने नॉर्मलायझेशन झालेलं आहे म्हणून देखील सांगितलेलं नाही. आणि भल्या भल्या उमेदवारांना ही गोष्ट लक्षातच येत नाही की नॉर्मलायझेशन झालेलं आहे किंवा नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या अँगलनं जर का पाहायचं म्हटलं 2022 ला ज्या पद्धतीने निकाल रिलीज करण्यात आला होता, उमेदवार, त्याचा सिरियल नंबर, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याचा रोल नंबर, त्याचं संपूर्ण नाव, त्याची डेट ऑफ बर्थ असेल, त्याची हॉरिझॉन्टल कॅटेगरी, त्याची मुख्य कॅटेगरी आणि त्याच्यासोबत त्याचा टेटचा स्कोर, म्हणजे बऱ्यापैकी डेटा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि IBPS यांच्या संयुक्त विद्यमाने पब्लिश करण्यात आलं होतं. परंतु यावेळेस तसं करण्यात आलेलं नाही. यावेळेस कॅटेगरी माहित नाही, हॉरिझॉन्टल कॅटेगरी माहिती नाहीये, त्या उमेदवाराची डेट ऑफ बर्थही त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक या ठिकाणी या वेळेच्या रिझल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्यामुळे बरेच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करताना देखील आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बोलणार आहोत. महत्त्वाची सूचना हीच आहे की सर्वांनी आपला जो काही रिझल्ट आहे तो डाउनलोड करून घ्या आणि ज्या उमेदवारांचा रिझल्ट होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्यांनी लगेच तात्काळ जे आहे आपला डीएडचा किंवा बीएडचा पासिंगचा रिझल्ट अपलोड करायचा. आता यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला ही देखील सांगू इच्छितो की जे उमेदवार फेल झालेत, उदाहरणार्थ डीएडला आहे, डीएडचा रिझल्ट त्यांचा फेल आला, किंवा बीएडला आहे, बीएडचा रिझल्ट ज्यांचा फेल आला असेल ते उमेदवार या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आहेत. कारण त्या GR मध्ये स्पष्टपणाने उल्लेख करण्यात आलेला आहे की पहिल्या संधीमध्ये जर हे उमेदवार ॲपियर असलेले पात्र ठरले नाही तर त्यांना या भरतीमधून जे आहे पुढच्या प्रोसेससाठी पात्र केले जाणार नाही. त्यामुळे जर आपण फेल झालेले असाल तर जाऊ द्या, जे घडलं ते बेटर लक नेक्स्ट टाइम समजून पुन्हा एकदा त्याने जे आहे पुढच्या परीक्षेची तयारी करायची. आणि जे पास झालेले आहे परंतु त्यांचा रिझल्ट अपलोड करणं बाकी आहे त्या उमेदवारांनी आज आता ताबडतोब लगेच मेल करायचा किंवा जी काही MSc ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती आपला जो डेटा आहे तो सबमिट करायचा, जेणेकरून लगेच काही तासांमध्ये त्यांचा रिझल्ट रिलीज होईल.